नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमच्या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला लालबागकर कौतुक ब्लॉग्स. तर मंडळी, आज चक्क मी चाललो आहे फोर्ट इथे बोरा बाजार, जे कॅमेराचे सगळे ॲक्सेसरीज भेटतात त्या ठिकाणी चाललो आहे. तर काही ॲक्सेसरीज घ्यायचे आहेत मला. मी आतापर्यंत जेवढे ब्लॉग केले त्याच्यात मला काहीतरी असं कमी वाटत होतं. तर मी थोडं ठरवलं, प्लॅन केलं आणि विचार केला की आपण काही ॲक्सेसरीज घेऊया ज्या खूप इम्पॉर्टंट आहेत आणि युजफुल आहेत ब्लॉगिंगकरिता. तर आज थेट आपण चाललो फोर्टच्या इथे बोरा बाजारमध्ये, जिथे त्याला कॅमेरा गल्ली अशी पण ओळखलं जातं, कॅमेरा गल्लीमधून. तर आपण चाललो आहे आता फोर्ट तिथे बोरा बाजार इथे थेट. तुम्ही असेच व्हिडिओमध्ये बनून राहा आणि मी काय ॲक्सेसरीज घेणार आहे ते नक्की पहा, व्हिडिओ एंडपर्यंत बघा. चला तर मंडळी, निघूया आपण फोर्ट इथे बोरा बाजार. फायनली आम्ही पोहोचलो तिथे फोर्टला. तुम्ही बघू शकता बघा, इथे स्मृती आहे. आपण आलेलो आहोत BNM फोटो व्हिडिओ. हे बोरा बाजारच्या इथे आहे. तुम्ही बघू शकता इथे BNM म्हणून आहे. इथे पुढे जाणे रिलायबल पण आहे. सो मंडळी, आम्ही आलेलो आज BNM मोबाईल फोटोमध्ये DJ Osmo मोबाईल 6चं गिम्बल घ्यायला. कॅमेऱ्याचे जेवढे इन्स्ट्रुमेंट्स आहेत आणि काही ॲक्सेसरीज आहेत ते सगळे तुम्हाला इथे मिळून जातील. तर तुम्ही जरूर या शॉपला व्हिजिट करा. इथे बघू शकता तुम्ही, लाईट्स आहेत, व्हरायटी ऑफ लाईट्स. विबिल, कॅलिफोर्निया, नॅनो लाईट, त्याच्यानंतर सिम्पॅक्स. आणि आपण सिलेक्ट केलेलं आहे ॲक्सेसरीज, जी आता आपण इथे घेतलेली आहे. तर ही आहे ती ॲक्सेसरीज, DJ Osmo मोबाईल 6. आणि आपण एक वायरलेस माईकसुद्धा घेतलेलं आहे. तर दादा, हे लवकर याचा पटकन अनबॉक्सिंग करून दाखवा आम्हाला. तर नाव काय बोललात? करण. आहे कौतुक. तर हे अनबॉक्सिंग करून दाखवत आहेत आपल्याला. ट्रायपॉड सर्वात पहिले हा ट्रायपॉड काढायचा. ओके. त्याच्यानंतर हा गिम्बल लेफ्ट साईडला राईट साईडला असाच उचलायचा. हा ऑटो ऑन होतो, बॅटरी इंडिकेटर. एम बटनने परत याला बंद करायचं. त्याच्यानंतर लेग सपोर्ट करायचा, याला उभं करायचं. बरोबर. हा DJ टू DJ मॅग्नेट आपण मॅच पण करू शकतो, फोनला डायरेक्ट पण लावू शकतो. ओके. तर तो कायम पण ठेवू शकतो का आपण फोनला मागे? पण पडला नाही पाहिजे. ओके. हा फोन आहे, हा पॉवर ऑन बटन आहे. तिथे हा एरो दाखवलाय कॅमेरा इथे. डायरेक्ट मॅग्नेट आहे. DJ टू DJ कनेक्ट सेट. ओके. तुम्ही बघू शकता बघा, मोबाईल माउंट झालेला आहे आपला. ह्याला ऑन केल्याच्या नंतर हे पकडायचं नाही, मॅग्नेट वगैरे काढायचं. ओके. ऑफ करूनच काढायचं. तर मॅग्नेट पाहिजे मॅग्नेट काढा, फोन पाहिजे फोन काढा. ओके. बेटर आपल्याला मॅग्नेटच सही असतं. परत लावून सेट झाला ऑन. आणि याच्यात सगळे ते AI फीचर्स वगैरे सगळे आहेत, AI मोशन वगैरे. कुठचा ॲप इन्स्टॉल करायला लागतो? DJ Mimo ॲप टाकावा लागतो. इथून झूम बटन आहे, रेकॉर्डिंग बटन आहे. आता हा पोर्ट्रेट आहे. ओके. डबल टॅप केला तर लेन्स. ओके. आणि याचा एक एक्सटेन्शन रॉड पण आहे ना? तो किती हे होतं, एक्सटेंड होतो? एवढा होतो. तुम्ही बघू शकता 5 लेवलपर्यंत एक्सटेंड होऊ शकतो. तर हा एक त्याचा अजून एक चांगला फीचर आहे. तर मंडळी, आपण आता हे शूट जे करतोय ते DJ Osmo मोबाईल 6च्या गिम्बलवर करतोय. तर तुम्ही बघू शकता की हे गिम्बल मी हे केलंय. अच्छा, तुम्ही बघू शकता हे
DJ ऑस्मोचं मोबाईल गिम्बल आपण यूज करतोय आता आणि तो ऑटोमॅटिकली माझ्या फेसला डिटेक्ट करून ट्रॅक करतोय. तर मंडळी तुम्ही बघू शकता AI फीचर आपण इथे आता एनेबल केलेलं आहे आणि मी जसं मूव्ह होतोय तसा कॅमेरा माझ्यासोबत मूव्ह होतोय फोनचा. तर AI फीचर या DJI Osmo Mobile 6 मध्ये नवीन फीचर आलेलं आहे. आणि याचं चार्जिंग कितीपर्यंत आहे? चार्जिंग सी टाईप आहे याची. एक चार्ज केल्यावर हा 8 तास चालतो. ओके. ऑफ करूनच काढतो. मंडळी आपण हा एक माईक सुद्धा घेतलाय जो बोयाचा आहे, BYV2. हा ड्युएल चॅनल आहे आणि आपण तोही अनबॉक्स करून बघूया आता. तर मंडळी हा बोयाचा वायरलेस माईक आहे. हा डायरेक्ट आयफोन जॅकला लागतो इथे. 13, 14, 11, 12, 13, 14. डायरेक्ट गेला इथे. याच्यात आपल्याला काहीच करायला लागत नाही, नुसतं कनेक्ट केल्यावर स्विच ऑन करायचं. रिसिव्हर आहे, हा ट्रान्समीटर आहे. ट्रान्समीटरला ऑन करायचा. इथे ब्लू लाईट आली, इथे ब्लू लाईट आहे, म्हणजे हा कनेक्ट झाला. लॉक ओपन करून करायचा. काही ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी वगैरे काहीच करायला लागत काहीच नाही. ह्याचा रिसिव्हर ट्रान्समीटर हा आहे आणि हा ब्लू कनेक्शन म्हणजे नॉर्मल आहे. इथे नॉईज कॅन्सलेशनचा बटन आहे. आता आपण चेक करूया. हॅलो माय टेस्टिंग. आपण फॅनच्या खाली उभे आता. नॉईज कॅन्सलेशन मी नाही ठेवलेलं आहे. आता मी ग्रीनमध्ये ठेवलं आहे नॉईज कॅन्सलेशन. तर नॉईज कॅन्सलेशन फॅनच्या खाली आपण उभा आहे. तर आपण माईक चेक करतो आयफोनसाठी. या आयफोनला मी कनेक्ट केला. आपण त्याची क्वालिटी बघू. क्वालिटी बघा. फॅनच्या खाली उभे आता. नॉईज कॅन्सलेशन मी नाही ठेवलेलं आहे. तर मी ग्रीनमध्ये ठेवलं आहे नॉईज कॅन्सलेशन. अजिबात नॉईज येत नाही. फॅनच्या खाली आपण उभे आहेत. तर आपण माईक चेक करतो आयफोनसाठी. या आयफोनला मी कनेक्ट केला. आपण त्याची क्वालिटी बघू. म्हणजे बघू शकता तुम्ही अजिबात त्याचा नॉईज अजिबात आला नाही आहे. पंख्याचा आवाज वगैरे हवेचा आवाज कुठचाच आलेला नाही आहे. तर चांगला असा माईक आहे हा बोयाचा BYV2. या दादाने आपल्याला खूप हेल्प केली आहे एक गिम्बल घेताना आणि सगळे फीचर्स वगैरे सांगितले आहेत. दादा धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आणि सहकार्य केल्याबद्दल आम्हाला या ॲक्सेसरीज घेण्याबद्दल. तर मंडळी फायनली घरी आलो आम्ही आणि ॲक्सेसरीज घेतल्या आज आपण तुम्ही बघितला व्हिडिओच्या माध्यमातून. तर मी आता व्हिडिओ इथेच एंड करतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हो तुम्हाला जर या ॲक्सेसरीजचं रिव्ह्यू पाहिजे असेल दोन्ही माईक आणि गिम्बलचं तर जरूर मला कमेंटमध्ये सांगा खाली. तर मी कमेंट वाचून ते नक्की ट्राय करीन. पुढचा ब्लॉग बनवायचा जो ह्या रिव्ह्यू स्पेशल असेल या दोन ॲक्सेसरीजचा तर नक्की मला कळवा या कमेंटच्या सेक्शनमध्ये. तर मंडळी घेऊया आता तुमची रजा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर. बाय बाय.